म्हणजे तुम्ही जोडी कधी अशी वेगळी होत नाही कधी नाही होत. की ते दोघांना अरे हा ते कुठे आहेत म्हणजे नाही, हे बरोबर आहे. तो हे नक्की काळ तुम्ही कधी भेटला म्हणजे कधी सुरुवात झाली या कामाची आम्ही विश्वास वांजळेंचा अ, झेंडा स्वाभिमानाचा म्हणून पिक्चर होता. त्याच्यामध्ये मी ॲक्चुअली मेकअप आर्टिस्ट म्हणून गेले होते एच-ओ-डी. तर त्यावेळेस मला सरांची ओळख झाली बरोबर आणि सर होते तिथं रेकॉर्डिस्ट म्हणून आणि मी मेकअप आर्टिस्ट. ज्यावेळेस सेटवरती असंच होतं. तर माझं फक्त लक्ष मी मेकअपचं माझ्या स्क्रीनवरती बघत मॉनिटरवरती आपलं कसं आहे, काय आहे. एकदा झालं की मॉनिटर त्याच्या शेजारी सरांचा सेटअप लावलेला असायचा. मला त्याच्यामध्ये उत्सुकता होती की हे काय आहे? कारण की तो माझा पहिला चित्रपट होता. मी नाटकांमध्ये करत होते हिचं सगळं मेकअप करत होते आणि पहिलाच माझा तो झेंडा स्वाभिमानाचा माझा मेकअपचा होता. त्यावेळेस मी सरांच्या कंटिन्यू माझ्या कामाकडे लक्ष देता-देता माझ्या त्यांच्या कामाकडे पण लक्ष होतं. तर मूव्ही वगैरे सगळं चालू झालं. पहिलं शेड्यूल झालं. त्याच्यानंतर थोडा गॅप झाला. परत सेकंड मूव्हीला मग शेड्यूल लागलं होतं. त्यावेळेस मला आणखी झालं, की मला हे शिकता येईल का? हा माझा प्रश्न माझ्या मनामध्ये सतत घोळत होता. पण म्हटलं एकदा विचारून तर बघावं आपण सरांना, की हे काय आहे? कशा पद्धतीने आणि मला ह्याच्याबरोबर हे पण शिकता येईल का? एक कुठेतरी मनात सारखं सतत चालू होतं. मग लास्ट मोमेंटला सगळा मूव्ही आमचा संपला, पॅकअप होणार होतं. मग त्यावेळेस मी सरांना बोलले, की "सर मग हे मला शिकता येईल का?" तर सर म्हटले, "जर तुमची शिकण्याची जिद्द असेल, तर तुम्ही नक्की शिकवा." पण म्हटलं, "मी कसं? आता तुम्ही एका ठिकाणी राहता, मी वेगळीकडे राहतीये, तर मग बरोबर कसं?" सर म्हटले, "जर तुम्हाला माझ्या घरी येता येत असेल, तर तुम्ही येऊ शकता, नाहीतर मी तुमच्या घरी येईल." तर तसं काही कारण की एक लेडीज आणि एक जेंट्स बरोबर आहे हा एकमेकाच्या घरी जाणं यांनी इंडस्ट्री आपली माहिती कशा पद्धतीने असते. हो तर मग मी घरी सांगितलं. याच्यामध्ये सपोर्टिव्ह म्हणजे माझ्या सासूबाई जास्त आहेत. हा हा आज त्यांच्यामुळं मी इथं बसली आहे. आज बरोबर त्या जर नसत्या तर मी इथं नाही. कारण की हा जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा सगळ्यात मोठा हात म्हणजे माझ्या सासूबाईंचा आहे. त्यामुळं सासूबाई म्हटल्या, "तुला आवडतंय ना, तर तू कर. बरोबर मी आहे." कोणी किती काही म्हटलं तर त्या म्हणजे एकदम खंबीर आई जशी थांबते, तशीच ती माझ्या पाठीशी होत्या आणि त्यामुळे मी आज इथं आहे नाही आणि आणि मी सरांना हां. पहिल्यांदा आम्हाला त्रास पण झाला खूप थोडासा. म्हणजे झाला. मला तर खूप त्रास झाला. म्हणजे लिटरली मला म्हणायचे, "काय एक पोरीला लेडीज एका कशा लेडीजला हां. तुझ्याबरोबर घेऊन जातोयस वगैरे." हा किती बरोबर म्हणजे म्हणजे बायकोला पण साधारण किती तसं 15 वाटलं होतं स्टार्टिंगला 20 एक की वर्षापूर्वीची गोष्ट असेल 15 एक एक वर्षापूर्वी 15 वर्ष, 15 त्यावेळेस जस्ट म्हणजे वर्षापूर्वीची गोष्ट नवीन-नवीन. कारण का नवीनच एक ते. लेडीजला घेऊन हां. माणूस जातो शूटला. आम्ही 8-8, आम्ही 15-15 दिवस आम्ही बाहेरगावी मी म्हणजे असायचो. तो खूप हो मोठा मग मुद्दा होता नंतरून आमची आमच्यासाठी. अशी फॅमिली हे झाली एकत्र, की बाबा माझी मिसेस असो, नाहीतर त्यांचे मिस्टर असो, हां. मुली असो. आम्ही खूप आमचं छान. कुठलंही छोटं-मोठं जरी आणि काही कार्यक्रम तिथून पुढे असेल तरी आमचा प्रवासच प्रत्येक चालू तो झाला, की प्रवास मी आज चांगला झाला. हळू माझा मेकअप मागे होत गेला आणि मी साउंडमध्ये इतकी गुंतले गेलीये, की आता असं झालं, की योगेश सर नाही दिसत आहे, तर मला विचारतात म्हणजे सर नाही का, कारण की कधी-कधी 2-2 मूव्हीज येतात. हो हो मग हो. त्या ठिकाणी मी सांभाळते आणि एका ठिकाणी सर सांभाळतात. हम्म. मग त्यावेळेस मग मी नाही दिसले, तर सरांनाही प्रश्न विचारला जातो, की सर कुठे गेले किंवा मॅडम कुठे गेल्या? हे एकमेकांना अजूनही प्रश्न विचारले जातात ते एक आम्हाला. समीकरण झालंय की बाबा समीकरण. हां, योगेश शेट्टी योगेश दोघं जिथे आहे तिथे शशी मॅडम आहेत बरोबर आणि शशी मॅडम आहेत तर म्हणजे योगेश सर आहेत. हे नाही चांगलंय मी होतच आहे. तुम्ही पहिल्यांदा सासवडला आलता आपली ओळख झाली तर हो. तुम्ही प्रश्न विचारला होता की या कोण आहेत हो, आणि बरोबर आहे. एक हे गंमत बऱ्याच जणांचा गैरसमज होतो. एक गंमत संदीपजी आम्हाला बघा सांगायचंय खास करून. नवरा-बायको म्हणतात म्हणजे लिटरली म्हणजे विक्रम काकांना, विक्रम हो. गोखल्यांना पण कितीतरी दिवस पहिले नवरा-बायकोच वाटत होतं. हो हो मग नंतरून त्यांना कळलं, की अरे नाही, या बिझनेस पार्टनर आपलं चुकून हे चुकतंय. झालेलं आहे प्रॉब्लेम. अच्छा अच्छा मग ते म्हटले स्वतःहून, "अरे योगेश, असं-असं माझ्या मनात आलं." त्यांनी डायरेक्ट मला क्लिअर म्हटले, विचारलंच असं आम्हाला विचारलं लिटरली आम्हाला. विचारलंय आम्हाला मग या सरांना गोष्टी. सांगितलं, "नाही," म्हणे, "तुमची दोस्ती आणि तुमचं पार्टनरशिप नाही, नाही, हे खूप खूप चांगलं आहे. छान आहे. कोऑर्डिनेशन आमचं एवढं म्हणजे बरोबर. एवढं व्यवस्थित बॉन्डिंग आहे. तुमचं छान आहे ना," म्हणे, "की कुठेही तुम्ही मागे राहणार नाही तुम्ही दोघं." नक्की नक्की हा हा म्हटलं, "नाही, आमचं असं आहे तर आहे. म्हणलं, जगाला काही म्हणून द्या, आम्हाला काही घेणं-देणं नाही. बरोबर आमच्या आहे. मनात काही नाही ना, संपला विषय." म्हणलं. नाही नाही हल्लीच्या काळात आता आता तर चालतं सगळं पण ते एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट जी होती त्यावेळेस नाही तर म्हणजे खूपच त्यावेळेस नवीन, हा ह्या खूप त्रास होत गोष्टीला होता. आमची फॅमिलीने पण फेस केलंय. हा सपोर्ट हा केला. बरोबर बरोबर ॲक्चुअली त्या त्या गोष्टी ते लोकं आहेत म्हणून आम्ही आज इथे आहे. बरोबर बरोबर आहे जर एखाद्या सरांच्या मिसेसनी किंवा माझ्या मिस्टरांनी शेवटी जेंट्स आणि लेडीज जिथं येतात तिथे ह्या गोष्टी होत राहतात हे बरोबर इंडस्ट्री. पण ह्या दोघांनी खूप समजदार आहेत आणि फॅमिली सपोर्ट असल्यामुळेच आज आम्ही दोघं जण नाही बरोबर एकत्र तुमचं आहोत. कलेच्या प्रती इतकं प्रेम आहे तुमचं श्रद्धा आहे किंवा तुम्ही त्याच्याकडे करताय म्हणून ती सगळी गोष्ट बरोबर. आहे नाही आणि त्यांची पावती पण आम्हाला हो छान भेटती. म्हणजे म्हणजे हं. मोठमोठे आर्टिस्ट आमचं नाव घेतात, की बाबा हां. भले काही असो. आता थोडक्यात गबाळकुंडचा विषय स्टार्टिंगला निघाला होता. म्हणजे हं. आता
कुशल बद्रिके असो, नाहीतर देवदत्त गांगे असो, नाहीतर कोणी असो. तिथे तर बरोबर. मला म्हणतात इंडस्ट्रीत म्हणजे लेडी योगेश म्हणतात. म्हणजे कितीतरी असे आहेत की बाबा नाही ते मॅडम पाहिजे आम्हाला, ते तुम्ही सर नका वाटल्यास. बरोबर. असं किती वेळा झालेलं आहे. म्हणजे हां. त्या गोष्टी घडतात, म्हणजे असं त्याशिवाय ते होऊ शकत नाही. बरोबर, असं बरोबर. होतात त्या म्हणजे गोष्टी. नकळत असा माझा प्रवास म्हणजे मेकअप कडनं माझ्या साऊंडकडे वाह! वाह! वळालेला नाही आहे. चांगली गोष्ट आहे. तुमचं कसं होतं आता मी पाहिलं आपण बरेच सिनेमे एकत्र केलेले आहेत.